10 सप्टेंबरपर्यंत महायुतीचं जागा वाटप पूर्ण होईल. बावनकुळेंची माहिती. तर जिंकेल त्याला जागा हे लोकसभेचंच निकष. विधानसभेतही कायम राहणार असल्याचं वक्तव्य. मराठवाडा जिंकण्यासाठी भाजप राबवणार छत्तीसगड पॅटर्न. 26 नेत्यांवर एकेका मतदारसंघाची जबाबदारी. 20 सप्टेंबर पासून मोहिमेला प्रारंभ. विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारे वडगाव शेरीतून निवडणूक लढण्याची शक्यता. कार्यकर्त्यांकडून अंधारेंच्या फोटोसह बॅनरबाजी. पदाधिकाऱ्यांची अंधारेंना निवडणूक लढण्याची कळ. बारामतीत मैदान कुस्तीचं, मात्र चर्चा राजकारणाची. कन्हेरी यात्रेमध्ये एकत्र आले जय आणि युगेंद्र पवार. दोघांनी गळाभेट घेत एकत्र उचलली मानाची गदा. सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आले आमने सामने. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप पदाधिकाऱ्यांसह मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी. शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण करू नका, अन्यथा जनता तुम्हाला धडा शिकवेल. महाविकास आघाडी आणि भाजपच्या आंदोलनावरून जरांगेंनी सुनावले खडे. मालाडच्या इनॉर्बिट मॉलमध्ये कोल्ड कॉफीमध्ये आढळलं झुरळ. हॉटेल मॅनेजरसह वेटरवर गुन्हा दाखल. नांदेडमध्ये पावसाचं थैमान. पैनगंगा नदीला पूर. मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला. माहूर जवळील पुलावरून पुराचं पाणी. संततधार पावसामुळे यवतमाळमधील पुसदच्या खंडाळा घाटात दरड कोसळली. पुसद वाशिम प्रमुख मार्ग बंद. जेसीबीच्या सहाय्यानं दरड बाजूला काढण्याचं काम सुरू. अमरावतीत अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद. गाडी वळवताना दुचाकीला ट्रकची धडक. दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी. दामणगाव रेल्वे शहरालगतची घटना. नैसर्गिक फुलांपेक्षा आर्टिफिशियल फुलांना बाजारामध्ये मोठी मागणी. नैसर्गिक फुलांचा भाव कमी झाल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी चिंतेत.